नमस्कार. न्यूज डंकाच्या गाठीभेटी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जो न देखत है रवी, सो देखत है कवी. हे वाक्य कट्यार काळजात घुसली या कलाकृतीमधल्या कविराज या पात्राच्या तोंडून आपण ऐकलं असेल. पण या वाक्याचा उल्लेख मी आज का करतोय? तर आज आपण अशाच एका कविमनाच्या माणसाशी या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. एकनाथ आव्हाड हे आज आपल्या न्यूज डंकाच्या गाठीभेटी या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. एकनाथजी, आपलं न्यूज डंकामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. एकनाथ आव्हाड यांचा छोटं इंट्रोडक्शन करून द्यायचं झालं तर बालकविता ते रचतात, त्याचबरोबर ललित लेखन किंवा बालकांसाठी वेगवेगळे जे काही साहित्य आहे त्यांचं लेखन ते करतात, कथाकथनाचे कार्यक्रमही ते करतात. तर अशाच कविमनाच्या माणसासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. तर एकनाथजी, आपण सुरुवातच तुमच्या जे नवीन पुष्प आलेलं आहे, शब्दांची नवलाई, या पुष्पापासून सुरुवात करूया. बऱ्याच लोकांकडनं त्याचं कौतुक होत आहे, तुमचंही कौतुक होत आहे त्याच्या माध्यमातून. तर काय सांगाल या शब्दांची नवलाईबद्दल? नक्कीच. सर्वप्रथम न्यूज डंकाचे मी मनापासून आभार मानतो की या माध्यमातून रसिकांशी आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळते. माझं जे आता नवीन आलेलं पुस्तक आहे त्याचं नाव आहे शब्दांची नवलाई. या पुस्तकाचं गंमत, हे 2 वर्ष यातल्या कवितांचं लेखन मी करत होतो. मी जेव्हा 8वीच्या वर्गाला शिकवायला एकदा वर्गात मराठीच्या तासाला गेलो तेव्हा लक्षात आलं की बऱ्याच मुलांना आपल्या म्हणी माहीत नाहीत, जास्त वाक्प्रचार माहीत नाहीत. या म्हणींचा, वाक्प्रचारांचा कुठे कसा उपयोग करावा ते त्यांच्या लक्षात येत नाही. मग या मुलांसाठी आपली मराठी भाषा अधिक सोपी करून मुलांपर्यंत कशी पोहोचवता येईल, तर मग अशा दृष्टीने तो विचार सुरू झाला. आणि मग मी म्हणींवर, वाक्प्रचारांवर, विशेषणांवर, अलंकारिक शब्द, जोड शब्द, असे वेगवेगळे विषय घेऊन काही कविता लिहायला लागलो. या कविता वयम, छात्र प्रबोधन यांसारख्या चांगल्या मासिकातून प्रसिद्ध व्हायला लागले. माझाही हुरूप वाढला. बरं, त्या कविता लिहिल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या वर्गात सादर करायचो. मुलांचाही छान रिस्पॉन्स मिळायचा. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या कवितांवर मुलांना एखादा उपक्रम दिला जायचा. उदाहरणार्थ, एखादी वाक्प्रचारांवरची माझी कविता आहे, आई म्हणते म्हणून. ही कविता सांगायची झाली तर मी आपल्यापुढे ती कवितेचं वाचन करतो, म्हणजे लक्षात येईल की आई म्हणते ही एक पहिलीच कविता आहे की आई म्हणते संकटांना नेहमीच तोंड द्यावे. आई म्हणते संकटांना नेहमीच तोंड द्यावे, लहान थोर साऱ्यांशीच तोंड भरून बोलावे. मोठ्यांच्या बोलण्यात कधी तोंड ना घालावे. मोठ्यांच्या बोलण्यात कधी तोंड ना घालावे, चुकूनही कुणावर कधी तोंड सुख ना घ्यावे. वायफळ बडबडीत कशाला तोंडाची वाफ दवडावी. वायफळ बडबडीत कशाला तोंडाची वाफ दवडावी, फसवून कुणाच्या तोंडाला पानं का पुसावी. तोंडाला तोंड देत कधी भांडत ना बसावे. तोंडाला तोंड देत कधी भांडत ना बसावे, विश्वासघात करून कुणाला तोंड घशी ना पाडावे. कशाला उगाच कुणाशी तोंड सोडून बोलावे. कशाला उगाच कुणाशी तोंड सोडून बोलावे, वाईट कडू बोलण्यापेक्षा तोंडाला कुलूप घालावे. आई आमची सतत असे सांगते बरंच काही. आई आमची सतत असे सांगते बरंच काही, तोंड देखले मात्र ती कधीच बोलत नाही. तोंड देखले मात्र ती कधीच बोलत नाही. ही कविता इथे वाचण्याचं त्यामागचं महत्व असंच आहे की या कविता मी जेव्हा वर्गावर सादर केली, मी मुलांना म्हटलं याच्यावर तोंडावर किती वाक्प्रचार आलेले आहेत, याची एक यादी करा. तर मुलांनी सगळ्या कवितांची वाक्प्रचार शोधून त्याची यादी केली. तर यांचा अर्थ शोधा, हे कुठे वापरता येतील. आणखी तुम्हाला काही नवीन तोंडांवरचे वाक्प्रचार, या अवयवाचा उपयोग करून करणारे वाक्प्रचार माहिती आहेत का रे, ते शोधा तुम्ही. उद्या तुम्हाला मी यातले आणखी शोधून आणा, आपण मोठी आणखी यादी करू. मुलांना एक असा गृहपाठही देता आला. तर मला वाटतं ह्या नुसत्या कविता नाही, तर या कविता मनोरंजनाबरोबर मुलांना माहिती देतात आणि त्यांच्या ज्ञानाचा विस्तार करतात आणि मराठी भाषा अधिक सोप्या पद्धतीने कशी बोलता येईल, म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द, विशेषण, या सगळ्या व्याकरणाचा अभ्यास लक्षात घेऊन कशी छान बोलता येईल, हे
मुलांच्या लक्षात आलं आणि हा प्रयोग मुलांना खूप आवडला, शिक्षकांना आवडला. शिक्षकांना त्यांच्या मराठीच्या एखाद्या तासाला, व्याकरणाच्या एखाद्या भागाला या कवितेने सुरुवात करता येते. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. नक्कीच या तुमच्या नवीन पुस्तकातनं बरेच वाक्प्रचार म्हणी मुलांच्या लक्षात येतील, जे हल्ली आपण विसरत चाललोय कुठेतरी. म्हणजे आपणही रोजच्या बोलण्यातनं बरेच मराठी शब्द जे आहेत ते अगदी सहजपणे इंग्रजी त्याला जो काही प्रतिशब्द असेल तो वापरून आपण मराठी म्हणत असतो, बोलत असतो. पण तुम्हाला बालकवितांकडे तुम्ही कसे वळलात? म्हणजे बालकविताच का, किंवा यामागची प्रेरणा काय होती? मी खरं 5 ऑगस्ट 1993 ला मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून रुजू झालो. आणि खरं माझ्या आयुष्याला तेव्हा खरी कलाटणी मिळाली माझ्या लिखाणाला. तोपर्यंत मी असंच इतरांच्या कथा मुलांना वाचलेल्या सांगायचो, कविता सांगायचो. पण रोजच मुलं म्हणायची, "सर उद्या नवीन गोष्ट पाहिजे बरं का, उद्या नवीन कविता पाहिजे." मग या मुलांसाठी आपणच का लिहू नये असं एकदा वाटलं. खरं मी असं कधी वाचलेलं, कधी छोटंसं असं माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवायचो. पण असं कधी त्याची कविता केली नाही किंवा असं हा कधी लेख छापून आणला नाही. पण जेव्हा मुलं अशी मला प्रश्न विचारायला लागली, तेव्हा मी म्हटलं आपण काहीतरी मुलांसाठी लिहूया. आणि मग एकदा काय झालं, माझ्या वर्गात एक सविता पटेकर नावाची विद्यार्थिनी येत नव्हती शाळेमध्ये. तिने यावं म्हणून मी खूप प्रयत्न केले. तिच्या घरी गेलो. तिला शाळेत बोलावून आणलं. तिची खूप घरातली व्यक्तिगत अडचण होती. खरं सांगू का, आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत येणाऱ्या मुलांच्या खूप खूप अडचणी असतात. ते अतिशय तळागाळापासून येतात. प्रमाण भाषेपासून ती बरीचशी दूर असतात. घरात अनेक अडचणी असतात. कधी त्यांची आई नसते, कधी त्यांना बाबा नसतो. मग अशी मुलं त्या आधाराने घरात राहत असतात. लहान भावंडांना सांभाळत असतात. मग कुठेतरी त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं आणि अशी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना प्रमाण भाषेकडे वळवून त्यांच्या कलागुणांना जोपासून त्यांना पुढे आणायचं हे मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येक शिक्षक करत असतो. तर मी जेव्हा त्या मुलगी येत नाही शाळेत म्हटल्यावर सविता पटेकर तिने शाळेत यावं, पण मी आमच्या सुहासिनी पार्टेबाई त्यावेळेच्या माझ्या मुख्याध्यापिका, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका, त्यांनी सांगितलं, "आव्हाड सर, तुम्ही मुलांकडे चिठ्ठी पाठवून, मुलांकडे निरोप पाठवून, त्यापेक्षा तुम्ही एकदा तिचं घरी जा. तुम्हाला नेमकं ती मुलगी का शाळेत येत नाही, त्या मागचं कारण कळेल." आणि खरंच जेव्हा मी घरी गेलो तर ती मुलगी एकटी. मग मी तिची आई आली. आईचा व्यवसाय म्हणजे कचरा उचलणे हा त्याचा आईचा व्यवसाय. सकाळी लवकर जायची, भंगार, कचरा उचलायला. मग अशा वेळी ती मुलीला लवकर उठवायची. सकाळची शाळा होती माझी, पण ती मुलगी शाळेत यायची नाही. आई तिकडून आल्यानंतर पुन्हा धुणं भांड्याच्या कामाला जायची. कारण का घरात आई आणि ती अशा दोघीच होत्या. मग जेव्हा मी त्या आईला एक प्रश्न केला, की तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तुमच्या मुलीच्या वाट्याला आलं तर बरं वाटेल का? काहीही करा, पण मुलीला शाळेत आणा. काहीतरी मार्ग शोधा. आणि ती दुसऱ्या दिवशी ती बाई कामाला न जाता ओढत त्या मुलीला शाळेत घेऊन आली. त्यावेळी मी ते आणि जी माझ्याशी बोलली त्यावेळी मी खूप अस्वस्थ झालो आणि घरी जाऊन ते सगळं शब्दबद्ध केलं आणि त्याची कविता झाली. ती कविता सविता पटेकर त्या मुलीचं नाव. त्या कवितेचं शीर्षकही होतं सविता पटेकर सतत गैरहजर. ती कविता अशी होती सर, की शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, काकूळ तिला येऊन म्हणाली, "यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून." मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली, "रोज ही घरी त्रास देते. रोज ही घरी त्रास देते आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला, लिहायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. तिच्यासाठी काय काय करू? कुणाकुणाचे पाय धरू? 4 घरची धुणभांडी सुद्धा करते. त्या पोरीसाठी मरमर मरते. नवरा माझा गेला मरून. आईचं बोलणं पोट तिडकीनं, पण पोरगी मात्र ढिम्म. नाव तिचं सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो, "का गं शाळेत येत नाहीस? खरं सांग, मी तुला मारणार नाही." मी मुलीला म्हणालो, "का गं शाळेत येत नाहीस? खरं सांग, मी तुला मारणार नाही." पण मुलगी काहीच बोलेना. आईला आला राग. आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडे रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं? त्या मुलीचं की तिच्या आईचं? मास्तरांचं की इथल्या शिक्षण पद्धतीचं? मीही काहीसा निरुत्तर. सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी.
मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी, अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सरळ ठरवून एक एक विषय घेतला. खेळ गाणी गोष्टींचा तासही आज घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण पण मुलं म्हणाली गैरहजर. माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तक होती. या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर? या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर? तेवढ्यात दारातून कवळे शब्द आले. सर, सर वर्गात येऊ? दाराकडे पाहिलं तर दारात सविता होती. शाळेच्या गणवेशात, 2 घट्ट वेण्या घालून. माझं मन फुललं. वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली, सर, सविता हजर, सर, सविता हजर, सर, सविता हजर. या कवितेची गंमत एक सांगतो सर, की ही कविता मी माझ्या वर्गात 5वीच्या वर्गात म्हणून दाखवली. मुलांना किती कळली, काय त्यातलं समजलं कळलं नाही. पण काही 4 दिवसांनी ना एक राजू नावाचा मुलगा, राजू शिंदे नावाचा मुलगा काही वर्गात आला नाही 2 दिवस. तर म्हटलं अरे राजू शिंदे काय येत नाही? सर तुम्ही सुद्धा सवितासारखी त्याच्यावर कविता लिहा, तो सुद्धा शाळेत येईल. मला वाटतं त्या मुलांना असं कुठेतरी वाटलं की सवितावर कविता लिहिली सरांनी आणि ती शाळेत यायला लागली. सरांनी आता राजू शिंदेवरही कविता लिहावी. मला वाटतं ही जी मला मुलांकडून मिळालेली पोचपावती आहे ना, ती मला फार महत्वाची वाटते. मी जेव्हा मुलांसाठी अशा स्वतः लिहिलेल्या कविता मग सांगायला लागलो, स्वतः लिहिलेल्या गोष्टी सांगायला लागलो, मुलांचा उत्स्फूर्त बोलका प्रतिसाद मिळायचा. त्यांचे हसरे चेहरे, नाचरे डोळे मला बरंच काही सांगून जायचे. माझ्यातली उमेद वाढवायची. आपण या मुलांसाठी लिहिलं पाहिजे. अधिकाधिक विचार करून अधिकाधिक चांगलं काय देता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांचा तास एखादा कंटाळवाणं जर चाललं तर आपण एखाद्या कवितेतून कोडं घातलं पाहिजे. म्हणजे मुलांच्या बुद्धीला खुराक दिला पाहिजे. गॅदरिंग आली तर मुलांना नाट्यछटा आपण लिहूया गॅदरिंगसाठी, की मुलं त्या नाट्यछटा व्यासपीठावर सादर करतील. त्यांच्या अभिनय गुणाला वाव मिळेल. अशा याच्यातून हे बालसाहित्य मी लिहित गेलो सर. आणि खरं सांगू का, माझ्या या बालसाहित्याचे माझे खरे प्रेरणास्रोत माझे मुंबई महानगरपालिकेचे चिमुकले विद्यार्थी आहेत. हे तुमचे जे चिमुकले विद्यार्थी जे प्रेरणास्रोत आहेत ते गेली 2 वर्ष कोविडच्या काळामुळे घरी बसलेले आहेत. घरातनं झूमच्या माध्यमातनं, गुगल मीटच्या माध्यमातनं तुमच्याशी भेटतायत. पण तो एक वर्गातला जो सगळा माहोल असतो, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय, ते तुम्हाला काहीतरी विचारतायत, तुम्ही त्यांना शिकवताय. हे जे सगळं गेले 2 वर्ष कुठेतरी हरवत चाललंय, म्हणजे हरवलेलं आहे. हो तर खरंय. त्याचा तुमच्या मनावर काय परिणाम झाला आणि त्याचा तुमच्या विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला कशा पद्धतीने अभिप्राय म्हणा किंवा प्रतिक्रिया काय येते? हो, ह्या 2 वर्षाचा तर खरंच खूप परिणाम झालाय. कारण जसा समोर विद्यार्थी असतो आणि त्याला किती समजलंय, कसं समजलंय, त्याला आणखी काय हवंय हे आपल्याला जसं कळतं, तसं ह्या माध्यमातून तेवढं आपण मुलांशी संपर्कात फार जवळून येत नाही. आणखी सगळ्यात महत्वाचं की त्यालाही कुठेतरी मर्यादा आहेत. आमच्या महानगरपालिकेच्या बऱ्याच मुलांकडे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्याकडे नेट पॅक नसतो. किंवा त्या मुलांकडे जरी घरात एक मोबाईल असला तर सर्वांसाठी एकच मोबाईल असतो. त्यातही ते वडील बरोबर दिवसभर घेऊन जातात. संध्याकाळी तो मोबाईल त्या मुलासाठी उपलब्ध होतो. अशा अनेक कारणं आहेत. पण जसं प्रत्यक्ष समोरासमोर शिकवणं असतं किंवा एखादी कथा सादर करणं असतं, कविता सादर करणं असतं, मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आपण पाहत असतो, तो या माध्यमातून थोडासा कमी होतोय. पण तरी सुद्धा असंही असताना की या माध्यमाचा अधिकाधिक चांगला उपयोग करून घेऊन आपल्याला मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल हा विचार करणं खरंच गरजेचं आहे. आणि काळाची पावलं ओळखून मी मग माझं मुलांच्या राज्यात एक युट्यूब चॅनल सुरू केलं या 2 वर्षात, की त्याच्यावर मी माझ्या घरात बसून माझ्या कविता म्हणायचो आणि ते युट्यूबवर सादर करायचो. मग ते युट्यूबचं ते चॅनल किंवा ती कविता ती मुलांना पाठवायचो. एखादी गोष्ट पाठवायचो मी लिहिलेली. एखाद्या दिवाळी अंकातून आलेली गोष्टीची पीडीएफ फाईल तयार करायचो आणि मुलांना व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचो की तुमच्या सवडीने ती वाचा. तर या माध्यमाचा खरं आपल्याला खूप चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे. या करोना काळाने आपल्याला हे शिकवलं की या तांत्रिक माध्यमाचा तुम्ही अधिकाधिक चांगला फायदा करून मुलांपर्यंत कसं पोहोचू शकता, हे खरं तर या करोनाने शिकवलं आपल्याला आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. खरं तर याच्यातूनही मग आमची मुलं
बरंचसं वाचायला लागली. मग मराठी भाषा दिनाला सगळी मुलं एकत्र येऊन एखादी चिमुकली कविता, पाठ्यपुस्तकातलीच कविता सादर करायला लागली. तर या माध्यमाचाही उपयोग करून घेता आला मला, याचा आनंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा शाळा असायची तेव्हा मी जवळ-जवळ 5-6 बालसाहित्याच्या अंकांचा वर्गणीदार आहे. मग ते अंक एकत्र आले दर महिन्याला, की मी माझ्या शाळेमध्ये, माझ्या वर्गामध्ये अशी भिंतीला एक दोरी बांधून ठेवलेली आहे. त्या दोरीवर ते अंक असे मी उलटे लटकवायचो त्या दोरीमध्ये घालून, आणि मग त्याचं मुखपृष्ठ मुलांकडे दिसेल असं करायचो. मग मुलं मधल्या सुट्टीत, रिकाम्या तासाला त्याचा कुठलाही अंक घेऊन वाचायची. नुसती वाचायची नाही, तर त्या वाचलेल्यातली एखादी कविता, एखादा विनोद, एखादी छोटीशी गोष्ट असेल, तर ते लिहून काढायची. तर एवढ्यापर्यंतच ते थांबत नव्हतं, तर ते लिहिलेलं काहीतरी घरी त्याचं पुन्हा वाचन करून ती परिपाठातून प्रत्येकाला संधी मिळायची ते वाचायला, ते सादर करायला. तर अशा पद्धतीने माझा एक दोरी वाचनाचा उपक्रम सुद्धा खूप छान चालला होता. मी एकदा तर काय केलं होतं, मुलांची कवितेची कार्यशाळा घेतली होती आणि मुलांना छोट्या-छोट्या कविता कशा लिहायच्या, त्याच्यासाठी आपण म्हणतो कसं आहे, की मला तानसेन व्हायचं असेल, तर आधी कानसेन व्हावं लागतं. तुम्ही आधी खूप गाणी ऐकली पाहिजे. तेव्हा तुम्हाला तुमची एक शैली तयार होते आणि तुम्हाला तुमचं गाणं गाता येतं. मला वाटतं मुलांना जर एखादी कविता लिहायची असेल, तर मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खूप कविता ऐकल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे. म्हणून मी त्यांना खूप वाचन कोपरा, की त्याच्यामध्ये कवितांची भरपूर पुस्तकं वेगवेगळ्या कवींची मी आणून ठेवली. ती सगळी त्यांच्याकडून वाचून घेतली, वाचायला लावली. एखाद्याला मोठ्या आवाजात ती कविता सादर करायला लावली वर्गासमोर, आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढ्या कविता वाचल्या, तर तुम्हाला तुमची एखादी कविता लिहिता येईल का रे? आणि असा एक प्रयत्न केला. आणि खरंच मला सांगायला आनंद होतोय, की त्या मुलांनी 16 मुलांनी कविता लिहिल्या होत्या आणि त्याच वेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक जाहिरात आली होती, की मुलांनी लिहिलेल्या कवितेंची. रमेश यादव, मला आठवतंय चांगलं, की त्यांनी कवितांची स्पर्धा घेतली होती राज्यस्तरावर आणि माझ्या 16 पैकी 13 मुलांच्या कविता त्या पुस्तकात समाविष्ट झाल्या आणि त्यातल्या एका मुलीला विशेष उल्लेखनीय कवितेचं पारितोषिक मिळालं आणि ती मुलगी ते पारितोषिक घ्यायला समारंभामध्ये सहभागी झाली. तर हा सगळा आनंदाचा भाग आहे, की आपण लिहिलेलं मुलांपर्यंत झिरपतंय, मुलांना ते आवडतंय, याच्यावर मोठा आनंद कोणता नाही. नक्कीच तुम्ही मुलांसाठी एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून देताय, ज्याने त्यांच्या आतमधली जी प्रतिभा आहे ती बाहेर येते लेखनाच्या माध्यमातून. पण मला एक सांगा, की तुमच्या लहानपणी किंवा अगदी माझ्याही लहानपणी आपण भरपूर बालसाहित्य वाचलेलं आहे. वेगवेगळे अंक असतील किंवा पुस्तकं असतील, पण हल्ली ते आपल्याला फार कमी बघायला मिळतं. तर याची कुठे खंत वाटते तुम्हाला, की एवढं कमी का म्हणून? नाही, खरं सांगू का तुम्हाला, की बालसाहित्य तसं बरंच विपुल प्रमाणात प्रसिद्ध होतंय. पण मुलांच्या हातात ते त्यातलं किती द्यायचं आहे, त्याचे म्हणजे संख्येने भरपूर बालसाहित्य आहे. पण गुणात्मक दृष्ट्या ते बालसाहित्य बरचसं आपल्याला कमी असं दिसून येतं. अनेकदा काय होतं, बालसाहित्य मी माझ्या लहानपणी कसा होतो, ते आत्ताच्या काळात लिहितायत. पण आत्ताची मुलं वेगळ्या भोवतालात राहतायत. त्यांच्या सभोवतालची भौतिक परिस्थिती वेगळी आहे. सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं बालसाहित्य ही नक्की मुलं ऍक्सेप्ट करतात, असं मला नेहमी वाटत असतं. अनेकदा काय होतं, आता घरामध्ये आपण जसं पालक वर्ग, दुधाचं बिल एवढं महिन्याचं आहे, किराणाचं बिल एवढं आहे. तर मला वाटतं पालकांनी पुस्तकांसाठी, पुस्तक खरेदीसाठी महिन्याचे एवढे पैसे असे बाजूला काढून ठेवले पाहिजे. तर आपल्याला पुस्तकांचं महत्त्व आपल्याला मुलांना पटवून देता येईल. आणि असं होतं, की अनेक पालक भेटतात, की माझा मुलगा वाचत नाही. तर मला असं त्या पालकांना मी प्रश्न करतो, की तुम्ही मुलांसमोर किती वाचताना दिसता? कारण मुलं ही अतिशय अनुकरणशील असतात. आपल्यासमोर जे काही घडतं तसं ते करण्याची कृती करत असतात. मला वाटतं पालकांनी वाचली पुस्तकं तर मुलंही नक्कीच वाचतील. विजया वाडांनी एक उपक्रम सांगितला, की अ, झोपण्याच्या इथे त्या बेडच्या बाजूला एक नेहमी पुस्तक ठेवलेलं असायचं. की एक पालक त्या मुलाला छान ती गोष्ट, ती कविता वाचून दाखवायचा आणि मुलाला छान झोप लागायची त्या गोष्टीनंतर, त्या कवितेनंतर. तर असं कुठेतरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. साहित्य खूप येतंय सर. आता तर छापील स्वरूपात तर आहेच, पण आता ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही खूप साहित्य येतंय. ई-बुक्स असतात. बरेचसे मासिकं आता ई स्वरूपात
सर्क्युलेट होतात. पण हे सगळे असलं तरी पुस्तकातून, अक्षर वाङ्मयातून होणारा संस्कार हा खरंच खूप वेगळा आहे. आणि मला वाटतं पुस्तकं हा कुठलाही पर्याय होऊ शकणार नाही. त्यामुळे पुस्तकं ही असलीच पाहिजेत. पण मी एक नक्की सांगेन, की मुलं जर पुस्तकांपर्यंत येत नसली, तर पालकांनी, मोठ्यांनी पुस्तकांना मुलांपर्यंत नेलं पाहिजे. आणि मुलांना त्यांचं भावविश्व त्या पुस्तकात गवसलं, तर मुलं ते पुस्तक नक्की हृदयाशी धरतील. त्यातल्या कविता त्यांच्या ओठांवर रुळतील. त्यातली गोष्ट त्यांच्या हृदयात घर करेल, याची मला खात्री आहे. याच एका ह्याच्यावरती तुमची एखादी कविता की ज्यातनं मुलांचं आणि पालकांचं काही नातं असेल किंवा आत्ताच्या मुलांबद्दल तुम्ही लिहिलेली एक कविता असेल, तर ती आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सादर केली तर. नक्की माझ्या हृदयाच्या जवळ असणारी एक कविता आहे. कहाणी एका कवितेची. ती कविता अशी आहे सर, ती कविता जेव्हा मी कुमार वयोगटातल्या मुलांसाठी ती सादर करतो. आणखी एक मला सांगायचं, आता या कुमार वयोगटाचा उल्लेख निघाला म्हणून सांगतो. अनेकदा काय होतं, साहित्य लिहिलं जातं, ते बालसाहित्य म्हणून खपवलं जातं. पण बालसाहित्यात सुद्धा शिशु साहित्य, किशोर साहित्य, कुमार साहित्य हा भेद आहे. आपण कुमार साहित्य शिशु गटातल्या मुलांना दिलं तर त्यांना ते तेवढं आवडणार नाही. ते पुस्तक त्यांना तेवढं रुचणार नाही. किंवा शिशु गटातल्या मुलांचं पुस्तक कुमार साहित्याला देणं योग्य नाही. तर ह्याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे, की आपण कुठल्या वयोगटासाठी लिहितोय. तर अशी कुमार वयोगटासाठी 9वीच्या वर्गात ही सादर केलेली कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे कहाणी एका कवितेची. घंटा झाली वर्ग लागला भरू. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला. पावसाची कविता घेतली शिकवायला, मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत. कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता, डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला. जोरानेच ओरडून उठवले त्याला. दमातच घेऊन विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला? का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात असा झोपी गेलास? भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले. भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले. ते गरीब आहेत सर, कुणीतरी पटकन बोलले. मास्तर म्हणाले, गरीब? गरीब मग कपड्याला कसा अत्तरांचा वास? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाहीत त्याला, तो काम करू शिकतो. शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली. खूप वेगळी कविता आहे, म्हणजे खरं तर सांगणारी. एकूण म्हणजे तुम्ही ज्यावेळेला अशा कविता रचता, तर त्यामागची नेमकी तुमची मानसिकता काय असते? जेव्हा कविता लिहिली तर आपण म्हणतो सगळंच, कितीतरी मुलं संघर्षातून शिक्षण घेत असतात. कितीतरी आमच्या महापालिकेची मुलं कुठेतरी गॅरेजमध्ये काम करून शाळेत येतात. कधीतरी कुठल्या तरी आई वडिलांच्या एखाद्या धंद्याला, त्यांचा तो भाजीचा धंदा आहे, इतर काही त्यांचा व्यवसाय आहे, त्याला हातभार लावून शाळा करत असतात. मग अशा कष्टकरी मुलांसाठी सुद्धा आपण काही लिहिलं पाहिजे. ही मुलं कुठल्या तरी त्रासातून शाळेत येत असतात. मग अशातूनच या कवितेने जन्म घेतला. किंवा आपण अनेकदा म्हणतो की आपण पाऊस खूप सुंदर, खूप छान. पण मला नेहमी सांगायचं असतं की की आपण पाऊस खरंच छान आहे, पण गल्लीबोळातल्या, झोपड्यांमधल्या, गळक्या घरांमध्ये पडणारा पाऊस आपण कधी पाहिलाय का? की मुलांना रात्रभर झोप मिळत नाही. मग ते कुठेतरी गळणाऱ्या ठिकाणी ते भांड ठेवून ते जागे असतात. तर अशा मुलांना आपली वाटेल ती कविता, ती गोष्ट, असं सुद्धा आपण लिहिलं पाहिजे. कल्पना बालसाहित्याचं वैशिष्ट्यच आहे खरं तर कल्पनाशीलता. मुलांना कल्पनेच्या राज्यात न्यायचंय, त्यांना अद्भुततेकडे न्यायचंय. पण जसं जसा वयोगट वाढत जातो तस तसा मुलांना वास्तवाचं भान सुद्धा करून द्यायचंय. मुलांच्या त्यांच्या भावनेला आव्हान करणारं सुद्धा लिहायचं आहे.
म्हणून आता बघा, पूर्वी परीकथा, जादूच्या कथा अशा खूप दिसायच्या. पण जसा जसा आता काळ उलटत चाललाय, आपण पुढे पुढे जात चाललोय, तशा अशा संस्कार कथा, रक्तदानावरची कथा आपल्याला दिसते, किंवा आपण आता पर्यावरणाची जाणीव मुलांमध्ये निर्माण करणारी कथा दिसते. तर अशा पद्धतीच्या कथांमध्ये सुद्धा हा बदल होत गेलेला आहे काळानुरूप. हा पण लक्षात घेतला पाहिजे, आणि तो लक्षात घेऊनच आपण ते लिहिलं पाहिजे. आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून लिहिलं पाहिजे, असं मला जाणीवपूर्वक वाटतं. ज्यांना लेखक व्हायचंय, जे नवोदित लेखक आहेत किंवा ज्यांना कवी व्हायचंय, किंवा आपल्याही कार्यक्रम बघणारी काही मुलं असतील, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मला काही एक गोष्ट लिहायची तर मी अनेक गोष्टींची पुस्तकं वाचली पाहिजे, लिहिली, आणि त्यानंतर मी एखादी माझी, कारण काय होतं, तुमची स्वतःची या 10 जणांनी असं लिहून ठेवलंय, त्या 50 जणांनी असं लिहून ठेवलंय, तर आपल्याला काय वेगळं लिहिता येईल या 50 जणांपेक्षा वेगळं? आता बालसाहित्य म्हटल्यावर काही इतके क्लिष्ट शब्द असतात की मुलांना त्या कथेतलं, त्या कवितेतलं काही कळत नाही. मग मुलांच्या परिचयाचे शब्द त्या कवितेत असले पाहिजे. शिशु गटासाठी अगदी सोप्यात सोपी करून कविता कशी लिहिता येईल, म्हणून मी एक प्रयोग केला की जोडाक्षर विरहित कविता. की नुकतीच अक्षर ओळख झालेली मुलं आहे, शिशु गटातली, पहिलीच्या वर्गातली, आणि त्या मुलांना जोडाक्षर आलं की त्यांचं वाचन कुठेतरी अडखळतं. मग अशी मुलं म्हणतात, अरे आपल्याला वाचता येत नाही, आणि मग ती खट्टू होतात, नाराज होतात. पण अशा मुलांना जर सलग जोडाक्षर नसेल, तर सलग वाचता आलं, तर सलग वाचण्यातला आनंद त्यांना मिळतो. म्हणून अशी जोडाक्षर विरहित बालकविता, की पुढून पाठ, मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट, कपाटाला खण आहेत खूप, खणात पैसे बसतात चूप, पैशांचं कपाट घमेंडी भारी, उघडायला गेलं की कुरकुर करी, उघडायला गेलं की कुरकुर करी. आणि मी हा प्रयोग केला. मी अशा 14-15 कविता पहिलीच्या वर्गाच्या वाचून दाखवल्या. तर तुम्हाला खरं सांगतो, त्या कविता मुलांना इतक्या वाचायला आणि ऐकायला आणि म्हणायला, आणि नुसती मुलं म्हणत नव्हती, तर त्यांच्यातली कृतिशीलता आणि त्यांच्यातलं अभिनय क्षमता अशी जागी होऊन ती त्याच्यावर, त्या कवितेवर त्यांना जसा आवडेल, जसा जमेल तसा अभिनय करून त्या कविता सादर करायला लागतो. आपल्या या न्यूज डंकाच्या चॅनलवरून मी रसिकांना, बालसाहित्य लिहिणाऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की मुलांना केंद्रबिंदू मानून तुम्ही साहित्य लिहा. आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही साहित्य लिहा, आणि साहित्य लिहिण्याआधी खूप वाचा तुम्ही, आणि वाचल्यानंतर तुम्हाला तुमची एखादी शैली गवसेल आणि तुम्ही एखादी छान कविता लिहू शकाल. मला वाटतं किती लिहिलं यापेक्षा तुम्ही काय लिहिलं, मग ते कमी असलं तरी चालेल, ते फार महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही लिहिलं तर नक्कीच नक्कीच तुम्हाला ते लिखाण तुमच्या मुलांपर्यंत, समोरच्या वाचकांपर्यंत पोहोचवता येईल. आणखी मी सांगेल की पुस्तकं काय करतात आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे पुस्तकांशी या न्यूज डंकाच्या माध्यमातून सांगेल की पालकांना की मुलं पुस्तकांपर्यंत येत नाही ना, तर पुस्तकांना मुलांपर्यंत नाही. कारण पुस्तकं माणसाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतात. कारण लहानपणी मी खाऊचे पैसे वाचून परिचय, जे जे पुस्तक मिळेल त्या पैशामध्ये, साठवलेल्या पैशामध्ये, ते घेऊन वाचत आलेलो आहे. आणि त्या वाचण्यातला आनंद फार मोठा आहे. हे जेव्हा ती गोष्ट त्या मुलाच्या, ती कविता त्या मुलाच्या हृदयापर्यंत पोहोचते, तेव्हा त्याला जो मनापासून आनंद होतो, तो आनंद कशातच आपल्याला मोजता येणार नाही. मला एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो 10वीच्या वर्गातला, की शिक्षक मुलांना बोर्डाचं हॉल तिकीट वाटत असतात, आणि काही गैरहजर मुलांची हॉल तिकीट टेबलावर ठेवतात, आणि ते मुलांना म्हणतात, मला तुमची परीक्षा घ्यायची. आता मुलांना वाटलं की सगळ्या परीक्षा झाल्या, आता फक्त उरली ती बोर्डाची परीक्षा, आणि सर आता अचानक कुठली पूर्वसूचना न देता कुठली परीक्षा घेणार? तर काही मुलांच्या अशा पोटात भीतीने गोळाही आला. काही मुलं म्हटले, परीक्षा आहे ना, बघूया आपण काय आहे ती. सरांनी काय केलं, मुलांना मी परीक्षा घेतो असं म्हणून त्या नकाशाचे तुकडे केले आणि टेबलावर ठेवले, आणि म्हणाले, गटागटाने या आणि या देशाचा नकाशा मला जोडून दाखवा. हुशार मुलांचा गट पुढे सरसावला, ते नकाशाचे तुकडे जवळ घेतले, पण त्या मुलांना नकाशा तंतोतंत जोडता आला नाही. कुठेतरी काहीतरी चूक राहिलीच. दुसरा गट पुढे आला, त्या गटालाही नकाशा जोडता आला नाही. असे करता करता दारातून उशिरा आलेला राजू मुलांना म्हणाला, मी प्रयत्न करून पाहू का? तर ती हुशार मुलं म्हणाली, तू काय प्रयत्न करणार, पण म्हणतोयस तर बघ. तर त्या हुशार मुलांनी नकाशाचे तुकडे राजू जवळ दिले. राजूने एकाग्र चित्तेने ते नकाशाचे एक एक तुकडा तो जोडायला लागला. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की
अभ्यासात जेमतेम असणाऱ्या राजूने देशाचा नकाशा तंतोतंत जोडला. कुठेही कसलीही छोटीशी चूक नाही. सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं की तू नकाशा कसा काय जोडला असेल. तर राजूने जे उत्तर दिलं ना ते तुम्ही आम्ही आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखं उत्तर दिलं. राजू म्हणाला, मी जेव्हा दारातून आलो तर नकाशाचा मागचा बाजू माणूस दिसला मला. नकाशाच्या मागच्या बाजूवर एका माणसाचं चित्र होतं. मी काय केलं, नकाशाच्या मागच्या बाजूचा माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. मला वाटतं हे जोडण्याचं काम आत्ताच्या काळात जर कोण खऱ्या अर्थाने करत असेल तर ती पुस्तकं करतात. तो लेखक, तो कवी त्या मुलांपर्यंत, त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं पुस्तक हे फार प्रभावी माध्यम आहे. आणि पुस्तकातला मिळणारा आनंद, अक्षर वाङ्मयातून होणारा संस्कार हा चिरकाल टिकणारा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण पुस्तकांशी दोस्ती करूया. पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा. पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा. पुस्तकासारखा खराखुरा मित्र नाही दुसरा. पुस्तकासारखा खराखुरा मित्र नाही दुसरा. तुम्ही वेळात वेळ काढून न्यूज डंकाच्या गाठीभेटी या कार्यक्रमामध्ये आलात, न्यूज डंकाला वेळ दिलात आणि इतका मोलाचा संदेश सगळ्यांना दिलात आणि एकूणच तुमची बालकविता रचण्यामागची मानसिकता काय आहे ते आम्हाला उलगडून सांगितलं. त्याबद्दल तुमचे न्यूज डंकातर्फे खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे शब्दांची नवलाई, याच्यासाठी न्यूज डंकातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. न्यूज डंकाच्या सर्व परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो की या माध्यमातून रसिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मनापासून आभारी आहे.